उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे सरबताचे 4 वेगवेगळे प्रकार आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. एकदा का हे सरबतांचं सिरप करून तुम्ही फ्रीजला ठेवलं की अगदी महिनाभर किंवा पूर्ण उन्हाळ्यात सुद्धा या सरबतांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. पहिल्यांदा आपण करतोय कैरीचं पन्ह. याकरता या 2 तोतापुरी कैऱ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. कैऱ्या ज्या आहेत त्या साधारणपणे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि मग स्वच्छ चोळून धुवून घेतली. या ज्या तोतापुरी कैऱ्या असतात किंवा कापियो आंब्याच्या कैऱ्या असतात त्या चवीला कमी आंबट असतात. खूप जास्त गूळ घालायची तुम्हाला याच्यामध्ये आवश्यकता नाही. कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि झाकण लावून कुकरची 2 ते 3 शिट्टी घेऊन कैऱ्या ज्या आहेत त्या कुकरला शिजवून घ्यायच्या. हे बघा, कैरीची साल अशी फाटलेली आहे, याचाच अर्थ कैरी छान आतपर्यंत मऊसूत अशी शिजलेली आहे. कैरीची साल पहिल्यांदा काढून घ्या आणि चमच्यानं कैरीच्या सालीचा जो गर आहे तो असा काढून घ्यायचा. आता गरम असतानाच याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. साधारणपणे कैरीचा गर जेवढा आहे त्याच्या दुप्पट गूळ याच्यामध्ये घालायचा आहे. मी याच्यामध्ये अंदाजे 1.5 कप गूळ घातलेला आहे. आता हे सगळं असंच मिक्स करून एक अर्धा तासांसाठी ठेवून द्या. कैरी गरम असल्यामुळं गूळ जो आहे तो आपोआप वितळतो. आता कैरीची जी कोय आहे त्याला लागलेला गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे. याप्रमाणे कोईचा सगळा गर जो आहे तो काढून घेतला. आता पुरणाच्या चाळणीतून हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे छान एकजीव असं मिक्स होतं. गूळ कैरीच्या गरामध्ये छान एकसारखा एकजीव असं मिक्स होतो. हे बघा, याप्रमाणे चाळणीतून याला गाळून घेतलं. मिक्सरवर देखील हे तुम्ही बारीक करून घेऊ शकता, पण मिक्सरवर अगदी याचा फेस होतो, त्याच्यामुळं शक्यतो असं चाळणीतून गाळून घ्या. या ठिकाणी तुम्ही पूर्ण गूळ वापरण्याऐवजी निम्मा गूळ निम्मी साखर असं केलं तरी चालेल, किंवा पूर्णपणे साखर वापरली तरीसुद्धा चालेल. आता याच्यामध्ये तुम्ही स्वादासाठी तुमच्या आवडीनुसार साहित्य जे आहे ते घालू शकता. या ठिकाणी मी वेलची पूड घातलेली आहे. याच्याऐवजी तुम्ही मिरीपूड घालू शकता, जिरेपूड वापरू शकता. साहित्य तुमच्या आवडीनुसार घातलं तरी चालेल. सगळं मिक्स करून घेतलं आणि बरणीमध्ये जर का हे सिरप भरून ठेवलं तर अगदी केव्हाही यापासून आयत्या वेळी कैरीचं पन्ह जे आहे ते तयार होतं. आता याच्यामध्ये आणखी जर का तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर या ठिकाणी 1 चमचा सब्जा घेतलेला आहे आणि 1 चमचा कतिरा डिंक किंवा कथिला डिंक जो असतो, जो खूप छान असा फुलतो आणि गुणकारी औषधी असा हा डिंक असतो. याच्यामध्ये पाणी घालून 1 तासाभरासाठी साधारण भिजत ठेवायचं, किंवा रात्रभर जरी हे तुम्ही भिजवून घेतलं तरीसुद्धा चालतं. हे बघा, सब्जा असा छान फुललेला आहे. कतिरा डिंक देखील असा छान फुलून अगदी पूर्ण कपभर झालेला आहे. शरीराला थंडावा देण्याचं काम या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या करतात. ग्लासमध्ये 1 चमचाभर सब्जा काढलेला आहे. त्याचप्रमाणे 2-3 चमचे गोंद कतिरा घेतला. याच्यामध्ये 1 पळीभर कैरीचं पन्ह घातलं आणि थंड पाणी घालायचं. हे बघा, मस्त थंडगार असं कैरीचं पन्ह आपलं तयार झालेलं आहे. उन्हाळ्यात अगदी केव्हाही कैरीचं पन्ह जे आहे ते अतिशय छान वाटतं, प्यायला मस्त वाटतं. जरूर करून बघा. त्यानंतर दुसरा प्रकार आपण करणार आहोत ते म्हणजे पायनॅपलचं सरबत. तर या ठिकाणी पायनॅपल घेतलेलं आहे. छान पिकलेलं पिवळ्या रंगाचं पायनॅपल घ्यायचं. अननसाची साल काढून घ्यायची. फळवाले देखील याची साल काढून घेतात, मग फारसं तुम्हाला मेहनत करायची गरज नाही. याच्या मोठ्या मोठ्या स्लाइसेस करून घेतल्या आणि त्यानंतर हे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे. अननसाचा जो मधला भाग असतो तो अगदीच कठीण असतो, त्याच्यामध्ये खूप चोथा असतो, त्याच्यामुळं हा मधला असा दांडा घ्यायचा नाही आहे. कडेचा गर जो आहे तो घ्या. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हे पायनॅपलचे तुकडे काढले, अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं आणि असं बारीक असं फिरवून घ्या. आता हा जो पल्प आहे त्याच्यामध्ये चोथा भरपूर असतो, त्याच्यामुळं पहिल्यांदा याला पुरणाच्या चाळणीतून गाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे असं पुरणाच्या चाळणीतून गाळून घेतलं की असा जो जास्त चोथा असतो, मोठा मोठा चोथा असतो, तो पहिल्यांदा बाजूला होतो. आता हा जो ज्यूस भांड्यामध्ये पडलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा चोथा असतो, बारीक बारीक कण असतात, बारीक बारीक काटे याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळं पुन्हा आपल्याला एकदा याला गाळून घ्यायचं आहे. आता मात्र याला सुती अशा कपड्यातून गाळून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपण चक्का करतो किंवा पनीरसाठी जे पातळसर असं सुती कापड वापरतो त्याच्यामध्ये हा जो पायनॅपलचा ज्यूस आहे तो काढला. याला चांगलं घट्ट दाबून पिळून घ्यायचं. हे बघा, याप्रमाणे आपला पायनॅपलचा ज्यूस जो आहे तो तयार झालेला आहे. याचप्रमाणे सगळा जो ज्यूस आहे तो असा गाळून घेतला.
या ज्यूसमध्ये फक्त तुम्ही साखर घातली, थोडंसं काळं मीठ घातलं तरीसुद्धा छान ताजं असं पायनॅपलचं सरबत जे ते तयार होतं. पण जर का तुम्हाला हे महिनाभर टिकवायचं असेल किंवा केव्हाही आयत्या वेळी सरबत करून प्यायचं असेल तर काय करायचं, याच्यामध्ये 1 कप साखर घातली. पायनॅपलचा आंबटपणा किती आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्हाला थोडंफार वाढवावं लागू शकतं. जर गोड पायनॅपल असेल तर गरज नाही. आणि आता हा जो पायनॅपलचा ज्यूस आहे तो गॅसवर शिजवायला ठेवला. मध्यम आचेवर एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग उकळी आली की गॅस थोडा कमी करा आणि साधारण 10 मिनिटे मंद आचेवर याला शिजवून घ्या. खूप जास्त घट्ट असा पाक करायचा नाही आहे. एक हलकासा चिकटपणा येईल इतपत याचं सिरप जे ते करून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की याच्यामध्ये 2 लिंबांचा रस पिळून घ्यायचा. म्हणजे याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येतो आणि चवीलाही सरबत अतिशय छान लागतं. थोडंसं काळं मीठसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. लिंबाचा रस घातल्यानंतर या सरबताला एक छान प्रॉपर असा आंबटपणा येतो आणि चवीला अतिशय छान असं लागतं. विशेष करून लहान मुलांना हे जे पायनॅपलचं सरबत आहे ते खूप जास्त आवडतं. काचेच्या बरणीत भरून जर का तुम्ही फ्रीजला ठेवलं तर केव्हाही यापासून पायनॅपलचं सरबत तुम्ही करू शकता. एक पळीभर सिरप घ्यायचं आणि याच्यामध्ये लागेल तसं थंड पाणी बर्फ घालून तुम्हाला सरबत जे ते करून घेता येईल. साखर घालायची आवश्यकता नाही, साखर आपण ऑलरेडी घातलेली होती. विशेष म्हणजे याच्यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ज नाही आहेत, त्याच्यामुळं खूप छान असं घरच्या घरी हे सरबत जे आहे ते तयार होतं. जरूर करून बघा. आता तिसरं सरबत जे आपण करतोय त्याकरता एक जोडी पुदिन्याची पानं, भरपूरशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. छान ताजा असा पुदिना घ्यायचा, काळा पडलेला वगैरे घ्यायचा नाही. पाण्यामध्ये एक अर्धा तास याला भिजवून घेतलं आणि मग मिक्सरच्या भांड्यात ही जी पुदिन्याची पानं आहेत ती काढली. याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले, एक मोठा चमचा बडीशेप घालायची. हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये काळी मिरी वगैरे घालू शकता. 3 ते 4 लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घेतला. त्यानंतर बर्फाचे खडे घातले आणि मिक्सरवर असा पुदिन्याचा रस जो आहे तो करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या. बारीक अशा गाळणीतून हा जो पुदिन्याचा रस आहे तो गाळून घ्यायचा. जी आपण चहाला गाळणी वगैरे वापरतो ना त्याच्यातून गाळून घ्यायचं आहे. आता लागेल तसा हा पुदिन्याचा रस घेतला आणि याच्यामध्ये आवडीनुसार साखर आणि पाणी घातलं तरीसुद्धा पुदिन्याचं छानसं सरबत जे ते तयार होतं. पण जर का हे तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर काय करायचं, जो बर्फाचा ट्रे असतो तो घेतला आणि याच्यामध्ये हा जो पुदिन्याचा रस आहे तो भरून घेतला. फ्रीजला जर का याचा बर्फ करून ठेवला तर अगदी केव्हाही आयत्या वेळी तुम्हाला पुदिन्याचं सरबत जे ते तयार करता येतं. छोटे बर्फाचे खडे आहेत त्याच्यामुळे 2 ते 3 बर्फाचे खडे घेतले. याच्यामध्ये पाणी घातलं, आवडीनुसार साखर घालायची आणि हे असं मिक्स करून घेतलं की आपलं पुदिन्याचं सरबत जे आहे ते तयार झालं. पुदिनासुद्धा एक नॅचरल कूलंट आहे, शरीराला थंडावा देणारा आहे, त्याच्यामुळे पिल्यानंतर लगेच तुम्हाला छान थंडगार असं वाटतं, रिफ्रेशिंग वाटतं. जरूर करून बघा. आता चौथा आणि माझा सगळ्यात आवडता आणि पौष्टिक असं सरबत म्हणजे आवळ्याचं सरबत आपण करतोय. या ठिकाणी भरपूरसे आवळे घेतलेले आहेत. शेतातले आवळे आहेत त्याच्यामुळं मी वजन करून किंवा मोजून वगैरे घेतलेले नाही आहेत. भरपूरसे आवळे एक बाऊल भरून घेतले. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर आवळ्याचे जे ते असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि आवळ्याच्या बिया काढून टाकायच्या. हे बघा याप्रमाणे आवळ्याच्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकल्या. आता हे जे तुकडे आहेत ते मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढले. आता नुसत्या आवळ्याला स्वतःचा कुठलाही वास किंवा स्वाद असा नसतो, त्याच्यामुळं स्वादासाठी आपण याच्यामध्ये आलं घालणार आहोत. हा असा मोठा चांगला असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. याच्यामध्ये आल्याशिवाय तुम्ही काळी मिरी किंवा जिरे इतरही साहित्य घालू शकता, पण आल्याचा जो स्वाद आहे तो आवळ्यासोबत अतिशय छान जमून येतो. अर्धा कप पाणी घालून मिक्सरला वाटून याची अशी चटणी करून घ्यायची. आता डायरेक्ट तुम्ही सुती कपड्यामध्ये ही जी चटणी आहे ती काढून याचा रस जो आहे तो पिळून घेऊ शकता. चौथा जो आहे तो आवळ्याचा सहज असा वेगळा होतो. हे बघा दाबलं की अगदी चौथा चौथा असा बाजूला होतो. पुन्हा याच्यामध्ये पाणी वगैरे घालून वाटायची आवश्यकता नाही. पूर्णपणे असा आवळ्याचा रस सहजपणे निघालेला आहे. याचप्रमाणे पुढचे आवळेसुद्धा वाटून घेतले, याचा रस करून घेतला. आता साधारणपणे आवळ्याचा जेवढा ज्यूस आहे तेवढीच साखर मी याच्यामध्ये घातली आहे. अगदी जर का कॉन्सन्ट्रेटेड खूप घट्ट असा ज्यूस असेल तर साखर जी ती तुम्हाला दुप्पट घालावी लागेल. साधारणपणे 2 कप रस होता तर 2 कप साखर मी याच्यामध्ये घातली आहे. आता पातेल्यामध्ये काढून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यायची आणि मग उकळी आली की 5 मिनिटे मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं. खूप अगदी घट्ट एकतरी पाक वगैरे होईपर्यंत ठेवायचं नाही. थोडासा याला चिकटपणा आला की गॅस बंद करायचा. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये 2 लिंबांचा रस पिळून घेतलेला आहे, म्हणजे खूप छान एक आंबटसर अशी चव या सरबताला येते. 1 चमचा काळं मीठ घातलं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे जे आवळ्याचं सरबत आहे, सिरप आहे, ते बरणीमध्ये काचेच्या भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी वर्षभर हे जे आवळ्याचं सिरप आहे ते टिकतं. अगदी हवं तेव्हा यातलं 1 पळी आवळ्याचं सिरप घ्यायचं. थंड पाणी घातलं आणि मिक्स केलं की आपलं छान रिफ्रेशिंग असं आवळा आणि आल्याचं सरबत जे ते तयार झालं. अतिशय मस्त असं लागतं. आवळ्याचं सरबत आहे त्याच्यामुळे व्हिटॅमिन सीनी भरपूर आणि रिफ्रेशिंगसुद्धा आहे. उन्हाळ्यात हे 4ही सरबतांचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा. आणि हो, याच्यापैकी कुठलं सरबत तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.